कलकत्त्यामध्ये जेव्हा महाराज पोहोचले तेव्हा महाराज तिथल्या एका श्रीमंत भक्ताच्या घरात महाराजांना बोलवलं गेलं की चला महाराज घरी. महाराज गेले तर त्याचं काम होतं कत्तलखाना चालवायचं. आणि कत्तलखाना चालवतोच म्हणल्यावर ते महाराजांना जरा वेगळं वाटलं की म्हणजे हा जनावरांची हत्या करतोय, हे सगळं महाराजांना पटलं नाही. ते दोघं बाहेर गेले. पुन्हा घरात येऊन बघतात तर शंकर महाराजांचे सगळे देहाचे तुकडे तुकडे झालेले, हात वेगळे, पाय वेगळे, मस्तिष्क वेगळं, शरीर संपूर्णतः वेगवेगळं झालेलं त्यांनी बघितलं. अवाक होऊन महाराजांना जे ताट वाढून आणलेलं ते सगळं जमिनीवर पडलं आणि दोघेही नवरा बायको बेशुद्ध होऊन पडले. महाराजांनी योग क्रियाद्वारे तीर्थ शिंपडलं, पाणी मारलं. पाणी मारल्यासरशी दोघंही अगदी खडखडीत उठून बसले आणि समोर आहे असे शंकर बाबा दिसले. हे कशाच्या जीवावर होऊ शकलं तर महाराजांकडे असलेल्या खंडयोगाच्या जीवावर. महाराजांनी त्या खंडयोगाच्या माध्यमातनं भक्तांना दाखवून दिलं की मी कशा प्रकारच्या लीला करू शकतो आणि काय करू नका तर हे करू नका. म्हणले मला तुटलेलं बघितल्यावर तुला वेदना झाल्या, तसं त्या जनावराला किती वेदना होत असतील असं महाराजांनी त्याला दाखवून दिलं. म्हणजे मला सांगायचं काय होतं की योगी क्रिया आपण सोप्या नव्हेत.